सकाळी उठल्यापासून महिलांना बरीच कामे करावी लागतात. नाश्ता, जेवण, मुलांचा डब्बा, त्यांची शाळेची तयारी, तसंच स्वतःचं वर्किंग असेल, स्वतःच्या ऑफिसची तयारी, या सगळी खूप सारी धावपळ असते सकाळची. त्यासाठी ना प्रोडक्टिव्ह रूटीन जर तुम्ही फॉलो केलंत आणि कन्सिस्टन्स असलात त्या गोष्टीमध्ये, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतो. नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमचं प्रोडक्टिव्ह रूटीन तुम्ही कशाप्रकारे फॉलो करू शकता. तर या सगळ्या टिप्स मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवसाची सुरुवात हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. आपल्या दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर संपूर्ण दिवस आपला चांगला जाण्याची शक्यता अधिक वाढते. मात्र असं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी त्याची मानसिकता असणं देखील खूप गरजेचं आहे. ही मानसिकता आपल्याला छोट्या छोट्या सवयीमधूनच तयार होते आणि या सवयी आपण लावून घेणं आणि त्या नियमित पाळणं गरजेचं असतं. जर त्यात काही कमतरता येत असेल तर त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या दिवसभराच्या रुटीनवर होण्याची शक्यता असते. प्रोडक्टिव्ह रूटीन फॉलो करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे ती दररोज ठरलेल्या वेळी तुम्ही उठणं. त्यामध्ये तुमचं कन्सिस्टन्सी असली पाहिजे. असं नाही की आज लवकर उठलं, उद्या उशिरा उठलं, यामुळे तुमच्या दिवसभराच्या रुटीनवरती नक्कीच परिणाम होऊ शकतो. असं केल्याने तुम्ही तुमची सकाळ जी आहे ती खूप सुंदर बनवू शकता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता लवकर उठायचे आहे याचा टाईम जो आहे तो तुम्ही आदल्या रात्रीच निश्चित करा. उठल्यानंतर लगेचच तुम्ही कामाला सुरुवात करू नका. अशाने तुम्हाला कंटाळा येण्याची शक्यता असते. तर उठल्यानंतर सगळ्यात आधी जसं तुमचा दरवाजा असेल किंवा खिडकी असेल ती छानपैकी उघडून त्याच्यामध्ये थोडा वेळ एक 5-10 मिनटं उभं राहून त्याचा आनंद घ्या. छान फ्रेश हवा, बाहेरून येणारा प्रकाश याचा आनंद जर तुम्ही घेतलात तर तुमचा दिवस आहे ना छान चांगल्या प्रकारे सुरुवात होतो. त्याचबरोबर उठल्यानंतर गरम पाणी घेणं कधीही विसरू नका, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. गरम पाण्यामुळे आपलं आतील जी बॉडी आहे ती फ्रेश राहण्यास खूप मदत करते आणि दिवसभरासाठी तुम्हाला खूप सारे एनर्जीसुद्धा देते. प्रोडक्टिव्ह रूटीन फॉलो करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप जी आहे ती की तुमची टू डू लिस्ट ऑलरेडी तयार पाहिजे. म्हणजे आदल्या दिवशीच तुमची दुसऱ्या दिवशीची टू डू लिस्ट तयार पाहिजे. नाहीतर सकाळी उठल्यानंतर कोणतं काम पहिलं करायचं आहे, कोणतं काम नंतर करायचं आहे, कोणतं इम्पॉर्टंट आहे किंवा कोणतं जास्त इम्पॉर्टंट नाही याचा तुमच्या मनामध्ये खूप सारा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काय होईल, तुम्ही एकही काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकणार नाही. त्यानंतर महत्त्वाची टिप आहे प्रोडक्टिव्ह रूटीन फॉलो करण्यासाठी की कामांची जी क्रम असतात ते तुम्ही ठरवलेले पाहिजेत. जसं की तुम्हाला सगळ्यात आधी जेवण बनवायचं आहे की टिफिन बनवायचं आहे किंवा वॉशिंग मशीन आधी लावायची आहे की तुम्हाला घरातली क्लिनिंग आधी करायची, या सगळ्याचा क्रम जो आहे तो ठरलेला पाहिजे. म्हणजेच तुमच्या कामाची फर्स्ट प्रायोरिटी काय आहे याची लिस्ट तुम्ही आधीच बनवलेली पाहिजे. जेणेकरून तुमची कामं वेळेत पूर्ण होतील, तुम्हाला कोणताही स्ट्रेससुद्धा येणार नाही आणि तुमची जी कार्यक्षमता आहे ती अधिक प्रमाणात जास्त वाढेल आणि तुम्हाला खूप सारा उत्साहसुद्धा मिळेल. दिवसभराच्या प्रोडक्टिव्ह रूटीनसाठी तुम्हाला कार्यक्षम होण्यासाठी स्वतः आधी एनर्जिट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी वेळेवरती सकाळी नाश्ता करणं, त्याचबरोबर जे काही तुमच्या डाएट्स असतील त्या फॉलो करणं, स्किन केअर फॉलो करणं, स्वतः छान असं प्रेझेंटेबल रेडीसुद्धा होणं, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं केल्यानेच तुम्हाला छान असा उत्साह येईल, एनर्जी येईल आणि तुम्ही दिवसभर छान असे कार्यक्षमसुद्धा राहू शकतात. प्रोडक्टिव्ह रूटीन फॉलो करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा नियम जो आहे तो की तुमचं जे रूटीन आहे ते तुम्ही वेळेनुसार बदललं पाहिजे. जसं की काही दिवसानंतर तेच रूटीन फॉलो करून तुम्हालासुद्धा थोडंसं बोर व्हायला होतं. त्याचबरोबर कंटाळा येतो एकाच सारख्या रूटीन फॉलो करून. सो त्या रूटीनमध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस केले पाहिजेत. कारण प्रत्येक नवीन गोष्ट ही आपण आवडीने करतो. जर तीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्याचा कंटाळासुद्धा येतो. त्यामुळे तुमचं अधूनमधून रूटीनसुद्धा चेंज करत राहा आणि त्याच्या प्रायोरिटी ज्या काही असेल तर तुम्ही तुमच्या ठरवू शकता. सो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. या प्रकारचं रूटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा खूप सारा वेळ काढू शकता. त्याचबरोबर घरातसुद्धा बराच वेळ देऊन तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी सहज मॅनेज करू शकता आणि तुम्हाला कोणताही कंटाळा यामध्ये नक्कीच येणार नाही. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान छान खात राहा.